उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या टीकेचा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी समाचार घेतलाय। आम्ही टीका केली तर त्यांच्या अडचणी वाढ होईल असा इशारा रवींद्र चव्हाणांनी अजित पवारांना दिला। पुणे महापालिकेतील भ्रष्टाचारी राक्षसांचं दहन करण्यासाठी निवडणुकीत उतरलो आहोत अशा शब्दात पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी महापालिकेतील भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढले होते। दरम्यान खासदार संजय राऊतांनीही अजित पवारांच्या या टीकेवर प्रतिक्रिया दिली। अजित पवारांचा काहीतरी वेगळा मार्ग दिसतोय असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे। राज्यातील कोणाचाही वचक राहिलेला नाहीये। त्यामुळे शहरामध्ये लुटारू गँग तयार झालेली आहे आणि या भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे। अजित पवारांचं हे वक्तव्य जे आहे हे वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असणारं हे वक्तव्य आहे असं मला वाटतं। अजित पवारांनी खुद के गिरेबान में झाँक के देखना चाहिए जसं हिंदीमध्ये म्हणतात ते पाहिलं पाहिजे। ते कोणत्या पक्षाबद्दल म्हणतायत? नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल बोलतायत। खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे। आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे। अजित पवारांचा काहीतरी वेगळा मार्ग दिसतोय, वेगळ्या मार्गाने जाण्याचा त्यांचा इरादा दिसतो। यातून स्पष्ट भारतीय जनता पक्ष खातो आहे आणि त्यांना खाणं सोयीचं व्हावं म्हणून इतर पक्षातल्या खाणाऱ्यांना त्याने आपल्या पक्षात घेतलं आहे। इतर पक्षातल्या खाणाऱ्यांना जर भारतीय जनता पक्ष खात असेल, लूट करत असेल, भ्रष्ट मार्गाने प्रॉपर्ट्या करत असेल आणि अजित पवार त्या पक्षात उपमुख्यमंत्री आहेत त्या सरकारमध्ये आणि ते अशा प्रकारचं विधान करता आहेत, याचा अर्थ जनतेने काय घ्यायचा? एकतर तुमच्या भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने केलेले आहेत आणि आता तुम्ही भाजपवरती भ्रष्टाचाराचे आरोप करता। मग सरकारमध्ये राहताय कशाला? कशा करता राहताय सरकारमध्ये? या शरद पवारांबरोबर परत नाहीतरी तुम्ही युती केलेलीच आहे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये।